तो पायथन होता 2-2.5 किलोचा, म्हणून मी असं सांगलं. नाही तर आम्हाला पण असं काय सिकंदर सारखं कोणी असं बरेच लोक वागले असते, पण आमचा गंगावी तालमीत एकही पैलवान असा कधी वागला नाही. फक्त एक तेवढंच एक, बाकीचे आमचे सगळे सज्जन पैलवान. हरिश्चंद्र बिरादर बघायचा नाही, खेडकर नाही बघितला नाही कधी, टोपण्णा गोजगे असे मोठे मोठे पैलवान, किती पैलवान घडले हो. नामदेवळे महाराज केसरी, संभाजी पाटील अनेक पैलवान घडले. पण मर्यादेच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही. फॉरेन गेलो ना, इराणला गेलोय मी. बर, काय अनुभव होता तिथं? इराणचे फार मोठे पैलवान इराण. अच्छा. बापरे, इराणचे तगडे पैलवान, वर्ल्ड चॅम्पियन, समजा जगाचे पैलवान आले होते तिथं. सगळे जगाचे, अमेरिकाचे पैलवान. अरे बापरे, इराण, ब्रिटन, हे जापानी पैलवान, छोटे छोटे पर उचल आपट. बर, मॅटची कुस्तीला तग घ्यायचा. मग त्यावेळी भारतात मॅट सुरुवात झाली होती. बर, अच्छा, ते मॅटवरची होती, मॅटची कुस्ती, गादीवरची कुस्ती. बर, मातीवरची असते तर तुम्ही मारले असते. अरे मग काय, बर, मातीसाठी आम्ही जन्मालाच आलो ना. बर, नवी पिढीतली लोक काही तुमच्याकडे धडे घ्यायला, मार्गदर्शन घ्यायला येतात का? म्हणजे कुणी असेल, सिकंदर शेख असेल, अभिजित कटके असेल, किंवा कुणी, किंवा अभिजित कटके पुन्हा लांब आहे एकदम, पण तरी त्याचे वडील फार चांगला माणूस एकदम, सज्जन आहे. सर, आता आम्ही पत्रकारितेत आहोत, तर आम्हाला आमचे बाळशास्त्री जांभेकर, त्यांनी पहिला मराठी पेपर, ते आम्ही जाणून घेत असतो. आचार्य यात्रेंना आम्ही जाणून घेत असतो, लोकमान्य टिळकांना आम्ही जाणून घेत असतो, बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही जाणून घेत असतो की त्यांची पत्रकारिता कशी होती, आणि आम्ही त्यातून शिकायचा प्रयत्न करतो. तसं तुम्हाला कोणी जाणून घ्यायला येतं का? महाराष्ट्र केसरी हो रहा है 2 दिन के बाद, तो आप पहलवानों को क्या सलाह देंगे, उस स्पर्धा आयोजकों को क्या सलाह देंगे, और एकूणच कुस्ती क्षेत्र आहे याच्याविषयी काय सांगाल या स्पर्धेच्या निमित्तानं? देखो सर, आता जी आपली इंडिया लेवलची जी कुस्तीगीर संघटना आहे, ब्रिजभूषण भाजपचे खासदार होते, बरेच वाद झाले, पैलवानांनी, महिला पैलवानांनी, पुरुष पैलवानांनी आरोप केले. तर हे कसं वाटतं तुम्हाला? तुमच्या काळात असे व्हायचे का आरोप प्रत्यारोप? म्हणजे हे राजकारण आहे की खरंच असं काय पॉलिटिक्स? राजकारण कसं असू सकते? अब एक देखिए, बहुत जरूरी बात है कि जैसे आमचे वस्तात सांगायचे, आमचे वस्तात बरं का, आमचे वस्तात सांगायचे, तालमीतून बाहेर आलो ना, गंगावी तालमीचं जे इकडच्या समोरचं दार आहे, दारावर बाहेर समोर रोड आहे, रोडवर आहे समोर, अजून तसंच आहे, ते काही बदल झालेला नाही. समोर आल्यानंतर ती दगडाची तिथे हाती काढीत ठेवलेला, त्या हातीवर आम्ही असं ते मारून ते माती बिती सगळे सोडून लांगच्या असं समोर बघितलं, ते पायथन फेकून मारायचे. अच्छा. रांडेचा वर काय बघतो, खाली बघ, रांडेच्या खाली बघ. बरेच दिवस आम्ही असं खाली बघून चालायचं, खाली बघून उठून बसून अजून सवय लागली, खाली बघून चालतो. खूप दिवसानंतर एकदा डोका फुटला माझा, आणि मग वस्तादने डोकं फोडून नंतर मग मला डॉक्टरकडे नेला, टाका मारून घेतला. मग मी डॉक्टरने विचारला वस्तादला की तुम्ही इतकं कठोर का वागताय, असा हे पोरांना मारताय तुम्ही आणि औषधाला घेऊन आला आणि आम्हाला सांगताय की पैलवानकडनं पैसे घेऊ नका, मी देतो. अच्छा. तर मला पैसे वस्तादकडनं पण घ्यायचं नाही आणि पैलवानकडनं पण घ्यायचं, पण मला हे जाणून घ्यायचं तुम्ही पैलवान का मारताय. मग ते वस्ताद हसून डॉक्टरला म्हणले, डॉक्टर साहेब हे डोळे फार वाईट आहे, हे नजर और निगाहें बहुत बुरी आहे. ओके. हे समोर बघते बायका पोरी हे सगळे निघालेत, वर बघू नये ह्यांनी, निदान ह्यांनी नाही बघितलं तर आमची मुली ही बहिणी सुरक्षित राहतील. अच्छा. हे रांडेचं का बघतेत वर, म्हणून पायथन फेकून मारला आम्ही. मग आम्हाला लक्षात आला की मुलींकडे बघायचं सुद्धा नाही, बघ कोणाकडेच बघू नका. आणि बघितलं त्यांनी, बघितलं ज्यांनी ऋषी मुनीशी, शकुंतलाचा जन्म कसं झाला सांगा ना तुम्ही. असं झालं. हो हो हो. ते कुठलं ते मास्याचं ना, ते ह्याच्यामधले जहाजातली कहाणी. बरोबर आहे ते. तर हे सगळं म्हणजे आता तिकडं केंद्रात ब्रिजभूषण असतील किंवा हित आपला सिकंदर शेख असेल, एवढे तुम्ही नाव कमवलं कुस्ती क्षेत्रात, पण बघितलं नाही बघितलं. माझ्या गावाकडे माझी म्हणजे
वहिनी वगैरे जी काही आहेत भाभी वगैरे हो. बरीच वर्ष त्यांना ओळखत नव्हतं. मी खाली बघून जायचे खाली बघून जायचे. पण तिथे गेल्यानंतर ते लोक सांगायचे तेरे बडे भाई की औरत तेरे बडे माँ असा नमस्कार करायचे. हो. तो ते भाभी ने विचारला कि कितने साल हो गए हमको यहाँ आके, तो अभी तक पहचानता नहीं. मैंने कहा माँ भाभी माँ समान होती है. मैंने तो ऊपर देखा ही नहीं. तुमच्या काळात अन्य कोणी केलेलं असं? हे क्वचित व्हायचं. अच्छा. फार कमी. हो. फार कमी. अच्छा. शेवटी शकुंतला उभा राहिली. त्यावेळी ते महात्मा साधू संताला हे असंच भूमिका घेत. तो मी नव्हेच. त्याने म्हणावं त्या काळात त्रेतायुगच असं घडला. शकुंतला जन्माला आली. बरोबर. त्या काळात घडला. मग ते हे कलियुग आहे घडणार असं. बरोबर. हे सगळे तिच्या पाठीमागे नियती असते बरं का. बरोबर. जो नियती को मंजूर होगा वही होगा. आता हे जे पैलवान आहेत आताच्या नव्या पिढीतले त्यांना धष्टपुष्ट शरीर मिळतं, त्याचा उपयोग त्यांनी पैसे मिळतात, पैसे मिळायला लागले म्हणून प्रश्न. परंतु आपल्या आई बहिणींकडे अशा पद्धतीचं ही जे प्रकार वाढायला लागले. हे प्रकार का वाढायला लागले? ते वस्ताचं पायतान गेला 2 किलोचा. आता हलका आला असला हो. ते 2 किलोचे पायतान गेले ना. ते पायतान गेले 2-2 किलोचे. ते पायतान असतात ते वस्तात असते ना. घोड़े को लगाम चाहिए भैया. अच्छा. हाँ, घोड़े को लगाम रहा तो घोड़ा मंजिल पे जाता है. अगर घोड़े को लगाम नहीं रहा तो असं सिकंदर सर का असं उड्या मारतात मग ते. अच्छा. लगाम संपला ना. बरोबर. बरोबर. सर त्याच्या वागण्याची खूप तक्रार आमच्याकडे सुद्धा येते. खूप तक्रार असं तसं. पण आपण करायचं काय आता? काय लोकांनी असं सांगितल्यानंतर तुम्ही काय काय बोलत काय आता बोलणार सांगा ना. ओठ भी अपना दात भी अपना. गप्प बसायची. ठीक आहे काय करायचं सांगा. खूप तक्रार लोक येतात. सहज जाता येता येऊन हे असं वागलं तसं वागला. आणि एक तारीफ आहे शाहू महाराजांचे, म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितली शाहू महाराजां राजश्री तिथून दिली गेली आणि त्यांच्यामुळे कुस्तीला इथं हे कानपूरला दिले गेले. हो. शाहू महाराजांच्या नगरीमध्ये असं होतं. कुर्मी समाजच्या संमेलनामध्ये सर्व पारित साधू संतांनी समाजकडनं हे पारित केलं की राजाची पदवी हम दे रहे हैं. समाजाने हात वर केला की दे दो. आणि तिथून आलेला तुम्ही इथं येऊन शाहू नगरीमध्ये कुस्तीमध्ये पुढे जाता महाराष्ट्राचं नाव लौकिक करता. तो पायथन होता 2-2.5 किलोचा. म्हणून मी असं सांगलं नाही तर आम्हाला पण असं काय सिकंदर सर कोणी असं बरेच लोक वागले असते. पण आमचा गंगावी तालमीत एकही पहिलवान असा कधी वागला नाही. फक्त एक तेवढंच एक. बाकीचे आमचे सगळे सज्जन पहिलवान. हरिश्चंद्र बिराद बघायचा नाही. खेडकर नाही बघितला नाही कधी. टोपण्णा गोजगे असे मोठे मोठे पहिलवान किती पहिलवान घडले हो. नामदेवळे महाराज केसरी, संभाजी पाटील अनेक पहिलवान घडले. पण मर्यादेच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही. कारण तालमीचा तो पायतान होता. तशा पायतानाची गरज आताच्या पहिलवानांना वाटू लागली ना. अच्छा. तो पायतान असावा, तो लगाम असावा. बाबू बिरे वस्तात होते. आंदोलन फेकून मारायचे. बापू बिरू वाटेगावकर नाही बाबू बिरे वस्तात. अच्छा. मोठे पहिलवान ते शाहू महाराज राजाराम महाराज त्यांना जमीन दिली 5-5 एकर. बर. अच्छा. हा बाबू बिरे वस्तात. बाबू बिरे मोठी बागताली. त्यांनी आंदोलकर असे मोठे मोठे पहिलवान घडवला हो. ते पायतान ना. बरोबर. मल्लप्पा तडाके शाहूपुरीत होते. बर. भीमराव माडिक होते. अशी मोठे मोठे पैलवान तिथे वस्तात म्हणून होते. म्हणून कचनाले, हजरत पटेल, केवढं मोहम्मद अली, केवढं मोठे मोठे पैलवान घडले. बर. आज का नाही होत? 2.5 किलोचं पायतान नाही. पायतान नाही आणि ती लगाम नाही. बरोबर. म्हणजे आताच्या पैलवानांकडे थार गाड्या आहेत, म्हशी आहेत, पैसा आहे, पण सज्जन जे मगाशी तुम्ही तो वस्ताचा पायतान नशिल्लक राहिला नाही. अच्छा. आता हलकी हलकी अशी बारीक चप्पल निघायला लागली हो. तो चप्पल नाही तर ते असं वाजत कर असं वाजत निघालं. तर आता ती वाजणारी चप्पलच नाही. लोक नाव ठेवतील हे कसलं धनगरी चप्पल वापरायला लागलाय.
नाही, धनगरांची तीच असते. अजून असते काय? असते. उलट धनगरांनी जपली म्हणजे ते कातड्याची. तुम्ही मेंढराच्या मागे जर बघितलं, अजून आहे का शंकर? आहेत. त्याचे वडील आहेत, विचारा त्याला. मेंढरवाले जे मेंढर म्हणजे बापू बिलुकीचे हा आहेत. उलट त्यांनी ठेवली शाबूत अजून. पहिलवानांनी सोडली, कोल्हापूरहून कदाचित विसरले असतील किंवा नव्या रूपात येत असतील, पण जे मेंढर राखतात धनगर अजून चप्पल अजूनही ते कातड्याची मजबूत त्यांना हवी तशी बनवून घेतात. ते 2-2 किलोची माझे वडील वापरायचे. आता वापरत नाहीत आता ते. म्हणजे सर आता हिंद केसरी बंद आहे, म्हणजे होत नाही. मला वाटतं काहीतरी असेल काहीतरी ब्रिजभूषण यांचा वाचतोच ना, त्याचा काय संबंध नाही असेल, काहीतरी काय असेल ते. बर. ब्रिजभूषण ते भाजपचे आहेत ना त्याच्या, आणि ताकदवान माणसं आहेत. त्याच्याकडे 5-7 खासदार आहे, काय बरेचसे आमदार वगैरे, खूप ताकदीचे माणसं आहेत. बरोबर. अच्छा, ताकदीची माणसं आहेत. थोडासा ते बरं नाही हे वागणं. आणि हे लक्षात घ्या की शेवटी भारत की बेटियां स्वतःचे आबरू बाजूला ठेवून सत्यासाठी जर उभा राहिली तर तू खोटं कसं म्हणणार तुम्ही? अच्छा, बरोबर. काय ये जो भारत की बेटी है उनको आप क्या सलाह देंगे हिंदी में? शायद उनके वहाँ पे आवाज जाएगा. ऐसे अशा माणसापासून लांब राहावा. अच्छा सर, ही जी मोठी माणसं असं जे इस्त्री की म्हणजे ते अब्रूवर सुद्धा जे खेळ करायला लागले, असं पण लांब राहावं. मालूम है की अग्नि है, वहाँ हम जाएंगे तो जल जाएंगे. त्या अग्निपाशी लांब राहावा ना, कशाला नको. अबे आपण खाजगीमध्ये बोलत होतो त्यावेळी तुम्ही बोललात की नरेंद्र मोदी चांगला माणूस आहे, पण त्यांच्या पक्षात हे अशी लोक कसं वाटत? नाही ना, 5-6 खासदार आहे, आमदार आहे, बोलता येईन झाला ना. पूर्ण बहुमत असून सुद्धा काही असेल संकट, खामोश आहेत, गप आहेत. पण एक आहे, तो माणूस सज्जन आहे, नरेंद्र मोदी एकदम सज्जन. तसं योगी पण अतिशय सज्जन. अच्छा, मोदी साहेब आमचा मतदारसंघ, आमचं गाव आहे ना. अच्छा, वाराणसी आमच्या संघात आहे. बर, कधी भेटण्याचा योग आला? नाही, कधी भेटण्याचा योग आला ना. पर सभा घेतल्यानंतर 4-5 दिवसांनी सहज एकदा गावाकडे मी गेलो. तिथली लोक म्हणायला लागले की अरे ओ मोदिया अल्हल हमारे गांव में, तो हमके तो क्या हुआ? अरे बोलो, तू बोलत रहा कि हमको गंगा मैया ने बुलाया है. गंगा मैया ने बुलाया है, गंगा मैया के आशीर्वाद से हम यहाँ खड़े हैं. अच्छा, गंगा माँ का हमें आशीर्वाद मिलेगा, आम्ही सगळे मिळून त्यांना मतदान करणार आहे म्हणून केलं 2014 एका शब्दावर. बर, कि पूरे भारत में हमको बस यही आना पड़ा. क्यों आना पड़ा हमें? तो गंगा माँ ने हमको बुलाया है. एका शब्दावर जिंकलं त्यांनी. अच्छा, ओके. आणि तसंच कडक आहे मोदी योगी साहेब. अच्छा, बर. गोरखपूर, हो, वो भी साधू आहे म्हणतायत. तिथे 400-500 गाय आहे. अच्छा, हो, आणि गायला दोरी नाही, सब खुल्ला गाय. अच्छा, गोरखनाथ ते महंत आहेत. त्यांच्या अगोदर 5 वेळेस खासदार आहे अभैधनाथ महंत. त्यांनी सुद्धा आम्हाला बोलून घेतलं 2-3दा. कुस्तीच्या मैदानात आम्ही गेलो. अभैधनाथ, मोठी तब्येत, 5 वेळेचे खासदार. अच्छा, अभैधनाथ. अच्छा, आणि कमी वयात, हे फार कमी वयात त्यांना बोलून घेऊन ह्यांना महंत केला. स्वतः जिवंत असताना ह्यांना महंत यांची नेमणूक करून मग ते वारले. अच्छा, पण त्यांच्या नजरेला कुठेतरी काहीतरी वाटलं असेल म्हणून ह्या मसाला. सर, आप इतने बड़े पहलवान हुए, कभी गांव के लोगों ने कभी आपकी तारीफ की? वो भी खुश हुए होंगे? आपके गांव के जो है दोस्त लोग होंगे, कुछ यादें? नाही, खूप झाले. मी महाराज केसरी झाल्यानंतर असं मीडिया नव्हती. मी सहज गावातून रेल्वेतून उतरलो स्टेशनवर. तिथे लोकल ऐकल्यानंतर सगळे गर्दी झाले आणि चांदीचे गदा घेऊन गेलो. तर ते बरेचसे लोक म्हणले की आयुष्यात मी पहिली गदा बघतो. ती गदा माझी महिनाभर फिरत होती. गदा घेऊन कुठे गेला?
बनारसला. अच्छा, इथून महाराष्ट्र केसरीची गदा बनारस मध्ये आपल्या गावी नेली. आपल्या गावीकडे नेलेली गदा. आणि ती गदा पाहण्यासाठी तिथली खूप लोक आले. पै पाहुणे दोस्त इकडे तिकडे. मी गदा सगळ्यांना दिला. अच्छा, असे मीडिया फोटो असे कॅमेरा कोणा लोक बघायला यायचे डायरेक्ट घेऊन गेले आपल्या गावाकडे. बर. 1-2 दिवस आणून पुन्हा गावाकडे. पुन्हा मी शेवटी फिरत कंटाळलो, बाबा मला गदा द्या, मला कोल्हापूरला जायचं. बर. मी गदा घेऊन आलो. बर. मी आयुष्यात गदा बघितली. पहिली गदा मी शाहूपुरीत आलो गदा पाहण्यासाठी. बर. गदा बघण्यासाठी शाहूपुरीत गेलो. भाड्याची सायकल घेऊन 4-5 बनवून गेलो. 10 पैसे तास. सायकल गेल्यानंतर तिथे खचराई बनवायची गदा होती. बर. मग तिथले वस्तात लोक बोलले, पायतान घेऊन पाठीमागला. रांडेच्या गदा बघ, हट म्हणले, हट हाकून लावला. बर. तिथनं मग मोतीबागात आलो. तिथे सुद्धा गदा बघू दिली नाही, हाकून लावला. मग तिथले वस्तात म्हणले, तुझं दम असेल त्या भाषेत, गांडीत दम असेल तर गदा मिळव. रांडेच्या फिरून गदा बघतोय. चल रांडेच्या पायतान घेऊन मागे लागले. आम्ही सायकल बेकून पळत आपला आलो. आता गदा मिळव. लेकिन आपने उस समय सपना देखा था कि ऐसा गदा मिळवायचे. मराठी येत नव्हती. बाकीच्या पोराला मराठी येत होती. ते आल्यानंतर मला म्हणलं, यहाँ से भाग चलो, मार रहे हैं हम सबको, गाली दे रहे हैं. आलो निघून. आणि म्हणून मी हनुमान ट्रस्टकडनं वर्षाला 2-3 गदा द्यायला लागलो. हनुमान केसरी चांदीची गदा मी देतो लोकांना. अच्छा. हनुमान जयंतीच्या महाप्रसादच्या वेळी ती गदा मी वाटप करतो. भाव अजूनही माझा आहे. पण सर, तुमचं आर्थिक परिस्थिती एवढी असतानाही तुम्ही हे टिकवण्यासाठी करताय. उपक्रम करतो आम्ही गदा. अच्छा. चांदी गदा देतो. 2-3 एकदा पहिले 5 दिलं. लोकमतचे संपादक वसंत भोसलेला दिला. ज्यांनी लाल माती कुस्ती विश्वास पाटील त्यांना दिलाय. अच्छा. बंटी पाटील दिला. विश्वास पाटील म्हणजे ते नाही, लोकमतचे संपादक उपसंपादक. बर. बर. विश्वास पाटील ज्यांनी आमची लाल माती पुस्तक लिहिली त्यांना दिलंय मी. बर. पुन्हा ऋतुराज पाटील दिला. बंटी पाटीलला दिलाय. असे अनेक लोकांना आम्ही देत राहू. इथे सरपंच आहेत दळवी, त्यांना दिलाय. बर. जे चांगलं काम करतायत कुस्तीसाठी त्यांना तुम्ही. आमच्या हनुमान ट्रस्टला काही देणगी देतात. काय आम्ही त्यांना चांदीची गदा, जी गदा पाहण्यासाठी एवढा लांब सायकल आम्ही फिरलो. वस्तात पायतान घेऊन मागे लागले. रांडे जाऊन पुकडची गदा पाहायला आलो. अरे हिंमत असेच मिळव. ते हिंमत असेल गादी मिळवला मी. 3 गदा, महाराष्ट्र हिंद केसरी आणि भारतमाल केसरी 3 गदा मिळवली. आणि आता गदा मी सगळ्याला द्यायला लागलो. मी ते एक समाधान असते म्हणाला की हम दे रहे गदा. अच्छा. गदा पाहण्यासाठी भाड्याची सायकल 10 पैसे तास सायकलने आम्ही फिरायचे. गदा तरी बघू द्या. नाही मिळाली गदा बघायला. कोणी हातात सुद्धा गदा दिली नाही. मारुतीच्या खांद्यावर फोटोच बघितला की हनुमानने गदा घेतला. अच्छा. सर, आता शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण हे करूया. आंतरराष्ट्रीय म्हणजे फॉरेन मध्ये कुस्ती खेळायची कधी संधी मिळाली का, किंवा फॉरेनच्या व्यक्तीसोबत कधी कुस्ती? फॉरेन गेलो ना, इराणला गेलोय मी. बर. काय अनुभव होता तिथं? इराणचे फार मोठे पैलवान. इराण. अच्छा. बापरे. इराणचे तगडे पैलवान. इराणी बायका फार देखील स्मार्ट. इराणची बायका नूरजहां बेगम इराण, मुमताज बेगम इराण. तिकडचे भारताचे संबंध होते ना. बरोबर. जवळ असल्यामुळे त्यावेळी पाकिस्तान नव्हता, त्यामुळे ते लोक आलेले त्यावेळी. अफगानिस्तान हिंदू कुछ पर्वत. अफगान भी हमारे क्षत्रियों का समाज. हमारे उत्तर भारतीय म्हणजे हे समाजच्या. आता भीष्म पितामह तिथपर्यंत गेले ना. हमारा मराठा साम्राज्य भी उधर तक था. अरे गांधारी तिकडची ना. गांधार उधर ही आहे. गांधार प्रदेश ही उधर ही आहे अफगाणिस्तान. भीष्म पितामह घेऊन आले. आंधळीची बायको त्याला केला ना. नवरा आंधळामुळे त्यांनी पट्टी बांधली. बरोबर. भारत अफगाणिस्तान पर्यंत. अफगाणिस्तान ते इराण किती लगेच जवळ होतं ना. बरोबर. म्हणून अकबर, शाहजहां, मुमताज बेगम, नूरजहां बेगम हे सगळे तिथनंच आले. तो ईरान के साथ आप उधर के पहलवानों के साथ आपकी कुश्ती हुई थी और वर्ल्ड चॅम्पियन समजे जगाचे पहलवान आले होते तिथं. सगळे जगाचे. अमेरिकाचे पहलवान. अरे बापरे. इराण, ब्रिटन. हे जापानी पहलवान छोटे छोटे पर उचल आपट. मॅटची कुस्तीला तग घ्यायचा. मग त्यावेळी भारतात मॅट सुरुवात झाली होती. बर. अच्छा. ते मॅटवरची होती. मॅटची कुस्ती, गादीवरची कुस्ती. बर. माती
मातीवरची असते तर तुम्ही मारले असते. हा? अरे मग काय, बर मातीसाठी आम्ही जन्मालाच आलो ना. बर. मातीच्या कुस्तीसाठी आम्ही जन्मालाच आलो. मग तुम्ही ती किती साली खेळायला गेला होता इराणमध्ये? 1973 इराण टीम गेली होती आमची. बर. आणि किती जण पैलवान होते आपले? महाराष्ट्राचे 3 होतो. बर. मी, शामराव साबळे, रघुनाथ पवार 3. बर. आणि बाकीचे पंजाब, हरियाणा, ते अखंड पंजाब होता, हरियाणा झाला नव्हता. बर. अखंड पंजाब. बर. पंजाब आणि मिलिटरीवाले होते. बर. हां. अच्छा. मग त्यावेळी म्हणजे तुम्ही तिथपत म्हणजे कुठल्या स्थानापर्यंत त्या कुस्तीमध्ये पुढे गेला होता? तुम्हाला उचल की आपट. हां. कुठले ते पैलवान? अरे लय तगडे पैलवान. अरे टिकू शकत नाही पण ना. बघत राहिलो त्यांच्या तब्येत, अशी मोठी मोठे पैलवान. अच्छा. इराण. आणि देखणी बायका सुद्धा अत्यंत देखणी इराणची, खूपसूरत. बर. इराण. आणि बदाम, अक्रोड, मेवा, थोडी झाड. पण त्याच्या अगोदरचे जे पैलवान असतील काही फेरी असतील, म्हणजे जसं साखळी फेरी वगैरे, सेमी फायनल वगैरे असे प्रकार असतील ना? एवढे होता ना. मग तुम्ही 5-5 मिनिटाचे 3 राऊंड. हां. 5-5 मिनिटाचे 3 राऊंड. नंतर 5-5 मिनिटाचे 2 झाले. अच्छा. नंतर 3-3 मिनिटाचे 3 झाले. बर. आता 3-3 मिनिटाचे 2 झाले. बर. मग त्यावेळी म्हणजे आपले सगळेच महाराष्ट्रातले, भारतातले जे तुमच्यावर गेले होते, कुणाला एखादी तरी कुस्ती जिंकली का? अच्छा. शक्य नाही. बर. पण इराणमध्ये आपल्या भारतातल्या कुस्तीगिरांना काय मान सन्मान कसे बघतात ते आपल्याकडे? त्यावेळी कसं झालं की थोडी पाकिस्तानची थोडीशी जी सुरुवातीची 62ची लढाई होती जी, ती ताजी होती. बर. ती त्या इराण थोडासा मुस्लिम राष्ट्र आहे ना. हो हो. त्याचे पाहणे चष्मेत थोडासा बदल होता. अच्छा. म्हणजे ते थोडेसे त्यांना झुकतं माप द्यायचे. हो. पाकिस्तानच्या लोकांना. आणि मग भारताच्या लोकांनी जो आमचा ड्रेस होता ज्याच्यावर लिखत होतं इंडिया, ते तुम्ही घालून जाऊ नका असा बंदी होती. आम्ही घालतच नव्हतो, कोटच घालायचं नाही. अच्छा. म्हणजे तिथं. आणि मी काय झालं, मी दाढी बिडी होती, हिंदी मस्त बोलत होतो. तिथे वालेकुम सलाम, तो सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, सलाम वालेकुम असं म्हणत थोडंसं मी फिरत होतो. बाकीची ज्यांची दाढी नव्हती ते पहिलं फिरत. आम्ही शामराव साबळे हे महाराष्ट्रात 3 पण आपलं फिरून थोडंसं फिरून. बदाम स्वस्त एकदम. अच्छा. बदाम, केसर हे इराण स्वस्त. अच्छा. त्याच्यामुळे आणखी ते धष्टपुष्ट झाले असतील, त्यांना खायला स्वस्त तिथं आहे. बदामचे झाड, केसर, सगळे अक्रोड, बदाम सब इराण. सर आता तुम्ही त्यावेळी एवढे तुमच्या काळातले कुस्तीमध्ये धष्टपुष्ट मजबूत मातीतली कुस्ती खेळणारे लोक, तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढ्या समस्या फेस कराव्या लागत होत्या, म्हणजे त्यांच्याशी म्हणजे त्यांचे जे आताच्या पैलवानांची काय स्थिती हो? आता तर खाद्य एकदमच सगळं चमचमीत. म्हणजे आता कसं आहे की थोडासा खूप म्हणजे मेट आली आहे. अच्छा. मेटावर प्रॅक्टिस आली. मेटच आता फॉरेनचे मेट आले यायला लागले भारतात. बर. मेट खूप आली. पटियाला, इराण वगैरे असे पटियालामध्ये कॅम्प वगैरे आहे. अच्छा. कोल्हापूरला काही काही ठिकाणी गादी आणलंय, गादी आहे. बर. पुण्याला गादी आहे. बर. गादीवरची प्रॅक्टिस आहे. गादी आता थोडासा लढायला लागलेत पैलवान गादीवर. हो. आता तुम्हाला असा कोणी पैलवान तुमच्या नंतरच्या काळात की जो ज्याने चांगलं काम केलं, म्हणजे आताच्या पिढीतला, म्हणजे तुम्ही अनेक नावं घेतली की बाबा हा पैलवान बरा आहे, म्हणजे संस्कारी आहे, चांगलं हे करतोय, असा कोणी वाटतोय, दिसतोय कोणी? आपली पैलवान जे लाल मातीची जे आहे ना, लाल मातीचे संस्कार जे आहे ना अजून आहे अजून. अच्छा. बर. लाल मातीचे संस्कार अजूनही आहे आणि ते संस्कार लाल माती आहे पण तो संस्कार जिवंत राहणार. अच्छा. मला खात्री आहे. अच्छा. मॅटवरचे संस्कार म्हणजे मॅट आपल्या मातीतल्या कुस्तीला बिघडवतोय थोडक्यात? नाही, असं बिघडवतोय असं मी म्हणत नाही. अच्छा. फरक है. अच्छा. उनकी दुनिया अलग है, हमारी दुनिया अलग है. अच्छा. उनकी दुनिया में वो खुश है, हमारी दुनिया में हम खुश है. ओके. मातीची कुस्तीमध्ये कबड्डी आणि कुस्ती हे 2च खेळ आहे. कबड्डी आणि कुस्ती हे मातीतली कुस्ती आहे, ज्याला आम्ही गुरुजनाच्या वस्तादाचे पाय पडतो. अच्छा.
बर कबड्डी आणि कुस्ती हे दोनच खेळ आहेत जिने आम्ही वस्तादांच्या पाय पडतो. बर दुसरा खेळ आहे काय पाय पडतात काय? नाही. गुड मॉर्निंग से सुरू, गुड नाईट में खतम. बरोबर. तुम्ही सांगा मला कुठे पाय पडतात काय? नाही. क्रिकेटवाले पाय पडतात काय? नाही. इतर खेळवाले पाय पडतात नाही. नाही. फक्त कबड्डी आणि कुस्ती पाया पडतात. बरोबर. वस्तादांचा आम्ही पाय पडतो. मातीला हा मातीचे मैदानात जाताना पहिल्यांदा मातीच्या पाया पडतात. मातीचे पाय पडतो. वस्ताद सगळ्यांचे कोण भेटला आपल्यापेक्षा मोठा त्यांचे पाय पडतो. आई वडिलांचे पाय पडतो. बरोबर. नाटककार तसे स्टेजवर जाताना पाया पडून जातात. कला आहे तो. हा तो कलेचा पहिला वंदन करणे. जसे गणेश असेल, सरस्वती असेल, कोण असेल ते वंदन करूनच. बरोबर. तसं आम्ही सुद्धा वंदन करून मातीला नमस्कार करून उठताना वस्ताद सगळ्यांच्या पाया पडतो. आई वडील भाऊ वस्ताद कोण असेल सगळ्यांच्या पाया पडून मातीला नमस्कार करून आम्ही आज जातो. बरोबर. तर चरण स्पर्श आपण चर्चा करत होतो, म्हणजे आदर देणं, गुरुकडून काय ज्ञान घेणं. शेवटचा प्रश्न आता आपला. तर हे नवी पिढीतली लोक काही तुमच्याकडे धडे घ्यायला, मार्गदर्शन घ्यायला येतात का? म्हणजे कुणी असेल, सिकंदर शेख असेल, अभिजित कटके असेल किंवा कुणी, किंवा अभिजित कटके पुन्हा लांब आहे एकदम, पण तरी त्याचे वडील फार चांगला माणूस एकदम सज्जन आहे. सर आता आम्ही पत्रकारितेत आहोत, तर आम्हाला आमचे बाळशास्त्री जांभेकर त्यांनी पहिला मराठी पेपर ते आम्ही जाणून घेत असतो. आचार्य यात्रेंना आम्ही जाणून घेत असतो. लोकमान्य टिळकांना आम्ही जाणून घेत असतो. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही जाणून घेत असतो की त्यांची पत्रकारिता कशी होती, आणि आम्ही त्यातून शिकायचा प्रयत्न करतो. तसं तुम्हाला कोणी जाणून घ्यायला येतं का? येतेत ना. हां येतेत ना. बर. कभी ये धरती जो है ना, ज्यावेळी जनकपूरला परशुराम आले आणि खूप गर्जना केली त्यांनी, तो लक्ष्मण उभा राहिले. लक्ष्मण उभा राहून सांगितलं की कभी ये धरती बीरों से खाली नहीं होगी. ये धरती कभी बीरों से खाली नहीं होगी. तो ये धरती सज्जनों से भी खाली नहीं होगी और दुर्जन भी रहेंगे, सज्जन भी रहेंगे. तो इस धरती पर अनेक लोग रहेंगे, इसी का नाम धरती है. तो अब आपकी निगाहें, आपको अपने चश्मा से जो पसंद आए उसको ले लो. ये तो बाजार है. अच्छा, ठीक है सर. अभी आप बात करते करते और एक क्वेश्चन मेरे मन में आ गया, तो बहुत ही आते रहेंगे, लेकिन लास्ट क्वेश्चन अभी पूछता हूँ. महाराष्ट्र केसरी हो रहा है 2 दिन के बाद, तो आप पहलवानों को क्या सलाह देंगे, उस स्पर्धा आयोजकों को क्या सलाह देंगे, और एकूणच कुस्ती क्षेत्र आहे याच्याविषयी काय सांगाल या स्पर्धेच्या निमित्तानं? देखो, देखिए एक शास्त्र है. हाँ. कोई जब ऐसा करे तो उसमें जरूर अकलमंद इशारा काफी होता है. अकलमंद जब कोई ऐसा करे तो ये ठीक है. आप पूछने ही नहीं आओगे तो हम क्या बताएंगे आपको. बराबर है. राजा हरिश्चंद्र दानी थे, उसी तरह से कर्ण भी दानी था. बराबर. कर्ण भी दरवाजे के पास सुबह सुबह जब कुंती आई तो उन्होंने कहा, माते हमारे दरवाजे पे क्यों आए हो? हम दानी हैं और हमारे दरवाजे पे आए हो तो याचक तुम हो, बताओ क्या चाहिए तुम्हें. तो कुंती माता ने कहा कि मेरे 5 पुत्र. तो उन्होंने कहा ठीक है माँ, आपके 5 पुत्र रहेंगे, या अर्जुन या मैं. तो अर्जुन यांनी खाली बघितलं, त्यांनी बरोबर समजला की अर्जुन यांचा लाडका आहे, म्हणजे मलाच मरण पत्करावं लागणार. आणि उसी दिन कर्ण ने ये निश्चित कर लिया कि हमें ही मरना है. माते आपके 5 पुत्र रहेंगे, ये हमारा वचन है आपको. माते जाओ, आपके 5 पुत्र रहेंगे, ये मेरा वचन है. लेकिन अर्जुन या मैं, तो अर्जुन म्हणलं त्यांनी डोळे झाकला. मग समजलं की अर्जुनवर यांचा जास्त प्रेम आहे, माझ्यावर प्रेम नाही, मी सुतपुत्र आहे. अच्छा.
मलाही मरण पत्करायचे आणि त्यांनी मरण स्वतःहून पत्कारला, कारण इंद्राला त्यांनी कवचच दिलं, कुंडल कवच. कवच कुंडल याच्याकडे असते तर ह्याला कोणीही मारू शकत नाही. श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्र पण परत आला असता. बरोबर. पण श्रीकृष्णाने हे बरोबर रचला की हे सगळे काढून घेतले. म्हणजे जे दानशूर होता म्हणून कवच कुंडल काढून घेतले. तो कोई आएगा तब, तो आप कवच कुंडल भी, अगर कोई नहीं आएगा तो आपके रास्ते अलग है, हमारे रास्ते अलग है. बरोबर है सर. हाँ बोलिए. आपने बहुत दिल से बातें की हमारे साथ, ज्ञान से बातें की. आप पहले ही बोले थे जो भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. आदत ही नाही मला, आदत लबाडी खोटं बोलण्याचा सवाल नाही. तुम्ही फार अगदी जुन्या आठवणी सांगितल्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे जुने ह्या पैलवान क्षेत्रातील लोक असतील, चाहते असतील, तुम्ही अनेक जुन्या पैलवानांची नावं घेतली, इतिहास सांगितला, कोल्हापुरातला इतिहास सांगितला, महाराष्ट्रातला सांगितला, भारतातला सांगितला, जगभरातल्या काही आठवणी सांगितल्या. 2.5 किलो पायतानाची गरज आजही आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं. संस्काराची गरज आज कुस्ती क्षेत्रातील या नव्या पैलवानांना आहे. लगामची पण गरज आहे, लगामची गरज तुम्ही सांगितली. लगाम घालणाऱ्या वस्तादांची गरज आहे हे तुम्ही सांगितलं. दुसऱ्या बाजूला तुम्ही उत्तर प्रदेशातून मुंबईमध्ये आला, मुंबईत कुस्ती तुम्ही शिकला. आज त्या मुंबईमध्ये कुस्ती आम्हाला पाहायला मिळत नाही. मला 27 वर्ष झाली मुंबईमध्ये. ते तमाशा बघायला मिळत नाही जे तुम्ही तमाशा सुरुवातीला बघायला मिळायचा. गिरणच गेली ना, गिरणच गेली. त्याच्याबरोबर कुस्ती नामशेष झाली. आणि तुम्ही उत्तर भारतीय असून सुद्धा महाराष्ट्रात आला, कोल्हापूर नगरीमध्ये आला, शाहू महाराजांच्या नगरीत आला. शाहू महाराजांनी जे कुस्तीला स्थान दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं योगदान दिलं. वसंतदादा पाटलांनी तुमच्यासारखा हिरा इथं शोधून आणला. त्यावेळच्या लोकांना ती पारख होती. परंतु आताच्या पॉलिटिशियनना, कुस्ती क्षेत्रातील लोकांना आणि चाहत्यांनाही फक्त ग्लॅमरच्या दृष्टीनेच ते तिकडे बघत असतात. आज तुमच्या उपचारासाठी तुमच्या अडचणी आहेत. तुम्ही सांगितलं ज्या विधवा पत्नी आहेत, ज्यांनी ज्या पैलवानांनी हिंद केसरी मिळवलेले आहेत, रुस्तुमे हिंद प्राप्त केलेले आहेत किताब, त्यांच्या विधवा पत्नींकडे पैसे नाहीत. महाराष्ट्र केसरीचं तुम्ही सांगितलं. आणि एका बाजूला सरकार लाडक्या बहिणीवर खिरापत वाटतंय. अनेक लाडक्या बहिणींना गरजच नाही पैशाची तरी दिलं जातोय. परंतु दुसरे तुमच्यासारखे फार लोक नाहीत, 20-25 लोक आहेत, त्यांना पैसे द्यायची इच्छा नाही सरकारची. परंतु अजितदादांनी तुम्हाला शब्द दिला होता इलेक्शनच्या अगोदर की मी तुम्हाला मदत करेन. माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अजितदादा ही कुस्ती, मला वाटतं ते संघटनेवरही आहेत ना, संघटनेवर आहेत, आबा काळे आहेत. तर ही जी मंडळी आहेत ते तुमची दखल घेतील. तुमचे मित्र अरुण जगताप दखल घेतील. तुमच्या मित्राचे पुत्र संग्राम जगताप दखल घेतील आणि त्यांनी तुम्हाला बोलवावं. त्या आताच्या नव्या पैलवानांवर तुम्ही खैरात करत असताना जुन्या पैलवानांचा सुद्धा इतिहास ह्या नव्या पैलवानांना सांगण्याचं काम हे अशा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धामधून व्हायला पाहिजे. सरकारने दखल घेतली पाहिजे. अजितदादांच्याच पक्षाचे क्रीडा मंत्री आहेत दत्ता भरणे मामा, ते इंदापूरचे आहेत, कुस्ती क्षेत्रातल्या भागातूनच ते गेलेले आहेत. ते सुद्धा तुमच्यासारख्या कुस्तीगिरांच्या जे आता वयोवृद्ध झालेले आहेत, जे हयात नाहीत कुस्तीगीर, त्यांच्या विधवांसाठी काहीतरी योजना आणतील, मेडिकलच्या योजना आणतील. आणि जे मानधन थकलेलं आहे 10-10 महिन्यापासून ते पहिलं देतील. वाढीव मानधन म्हणजे 18,000ची चर्चा झाली होती पण 15,000 तुम्ही द्यायचं कबूल केले, ते तातडीनं देतील अशी आपण आशा करूया. आणि सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. आपण परत भेटूया. आणि मी सुद्धा ह्या सरकारी योजना तुम्हाला आणि त्या विधवा पैलवानांच्या पत्नींना मिळवून देण्यासाठी मीही माझ्या परीने प्रयत्न करेन. हा माझा व्हिडिओ शूट झाल्यानंतर काही वेळात मी दत्ता मामा भरणेंच्या अधिकाऱ्यांशी मी बोलून घेईन त्यांच्या कार्यालयात. जमलं तर आपण दोघं बोलू. मी फोन लावून देईन, आपण नक्की बोलूया. खूप खूप आभारी आहे तुमचा. नाही मीच तुमचे आभार मानतो, कारण
ठीक आहे, आता सगळं बोलून झालेलं आहे, आता काय जास्त नको बोलायला, आपण रजा घेऊयात. धन्यवाद सर. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.